ची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय वर्तुळातल्या बातमीने करूयात। बॅलेटवरती निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका, राज ठाकरेंची ही भूमिका असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका काल मी उद्धव ठाकरेंना सांगितली असं देखील राऊत म्हणाले। देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली। देशातल्या निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। संजय राऊतांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी राऊतांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली। राज ठाकरे यांची भूमिका उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्याचं देखील राऊत म्हणाले। जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटत आहे। आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितले की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि ती योग्य आणि उद्धवजींना असं वाटतं त्याच्यावरती एक निर्णय होणं गरजेचं आहे। राज ठाकरेंनी त्यांची भूमिका पहिले स्पष्ट केली होती। आज जाऊन काय त्यांनी नवीन काही त्यांनी सांगितलंय का? नाही। आता हा निरोप घेण्यासाठी किंवा देण्यासाठी संजय राऊत गेला आहे याच्यातच मला काही तथ्य वाटत नाही। संजय राऊत हा कदाचित उभाटांच्या तक्रारी करायला राजसाहेबांकडे गेला असावा आणि त्या तक्रारीचा पाडा तिथं वाचून मला वाटतं संजय राऊत वापस गेलेले। दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलंय। पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास जर आहे की ते जिंकतात कॉपी न करता, मग जर राज ठाकरेंची एक मागणी आहे तर करून बघा एखादं इलेक्शन बॅलेट पेपरवर, काय हरकत नाही करायला। उद्धवजी, तुमच्या पक्षावरच महाराष्ट्रातल्या जनतेनं बहिष्कार घातलाय। संजय राऊतांच्या पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेनं घरी बसवलं। ज्यांच्या पक्षावर ज्यांच्या गटावर महाराष्ट्राच्या जनतेने बहिष्कार घातलाय त्यांनी निवडणुकीच्या बहिष्काराची भाषा बोलूच नये। पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉररूमच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे कंत्राटदारावरती भडकले। कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला फडणवीसांनी चांगलंच झापलं। काम वेळेत पूर्ण करा अन्यथा कंत्राटदारावरती बंदी घातली जाईल असा दमच फडणवीसांनी कंत्राटदाराला दिला। पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉररूमच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कंत्राटदारांवर चांगलेच भडकले। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला फडणवीसांनी चांगलंच फटकारलं। मिठी नदीवरच्या पुलावरून फडणवीस कंत्राटदारांवर संतापले। काम पूर्ण व्हायला वेळ लागल्यास कंत्राटदारावर बंदी घातली जाईल असा दमच फडणवीसांनी कंत्राटदाराला भरला आहे। ये चलेगा नहीं भाई मेरे को। अगर ऐसा होगा ना तो मैं बैन लगा दूंगा कि आप लोगों को देख भाई ये 7-7, 8-8 साल वाला जमाना चला गया। मैं बता रहा हूँ तुमको, ये इतना नुकसान है, देश का नुकसान है, सबका नुकसान है। ये 7-7, 8-8 साल चलना। टाइम लाइन इज टाइम लाइन। डॅमच्या खालून बोगदे काढून राहिलो, मिठी रिव्हरचा ब्रिज कोणची मोठी गोष्ट है? तो ये ऐसे तो इनके बहाने थोड़ी चलेंगे। ये ऐसे कैसे काम होगा भाई? ये कोई जनरेशनल काम है क्या? एक एक जनरेशन काम चल रहा है। चालणार नाही मला। तुम्ही त्याचं रिझॉल्व करा, प्रॉब्लेम रिझॉल्व करा, मला नाही चालणार आहे। आप इसको करिए, तब तक आप नया काम नहीं देंगे हम। आज संध्याकाळपर्यंत कामाची सगळी टाइमलाईन वॉररूमला मिळाली पाहिजे अशा कडक सूचना फडणवीसांनी दिल्या। कुठलाही प्रोजेक्ट 3 ते 3.5 वर्षात झालाच पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलंय। साठी लागण्याची शक्यता आहे। मला एक थोडं समजावून सांगा, कुठल्याही हाती नाही तर आपण टेंडर देऊन मोकळे झालो। जी सर, हे फार लिथार्जिक चाललंय, भगवान भरोसे चाललंय, असं नाही चालणार। मला आज संध्याकाळपर्यंत सगळी टाइमलाईन वॉर रूमला मिळाली पाहिजे त्याची। आय एम व्हेरी अनहॅपी अबाउट दिस। कुठलेही प्रोजेक्ट जनरेशनल प्रोजेक्ट्स नाहीत, बाकी आपले सगळे प्रोजेक्ट 3-3.5 वर्षात झालेच पाहिजे। जग ज्या स्पीडने चाललंय त्या स्पीडने आपण जर चाललो नाही तर मग आपण कुठेतरी मागे राहू। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार झालाय। निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी संसदेत बिल मांडणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे समजलं तर बिल मांडण्याची गरज पडणार नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी संसदेत बिल मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। वेळप्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी असल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। विधान परिषदेचा मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही। एकतर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडेबाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे।
हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे, ही माझी भूमिका असेल. काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल. माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी खिल्ली उडवली होती. त्यावरून सुप्रिया सुळे आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत. सुप्रियाताईंना विनंती आहे, कसं बोलू नका. 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत, त्या आम्हाला उघड कराव्या लागतील. मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी अनेक सरकार बघितले आहेत. त्यामुळं हात जोडून विनंती आहे की असं बोलू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका. विधान परिषदेचं राजकारण हे वेश्येलाही लाजवणारं आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले असा हल्लाबोल त्यांनी केला. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावरनं संजय शिरसाट आणि बावनकुळेंनी पलटवार केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विधान परिषदेच्या राजकारणाची तुलना वेश्या व्यवसायाशी केली आहे. विधान परिषदेची निवडणूक ही धंदा झाल्याची टीकाही वडेट्टीवारांनी केली. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 6 उमेदवारांनी माघार घेतली होती. हे सगळे उमेदवार विकले गेल्याचं वडेट्टीवार म्हणाले. आता आम्ही उमेदवार उभे केले ते विकले गेले. अनेक वेळा यापूर्वी निवडणुका अनफोज झाल्यात, नाही झाल्या असं नाही. पण आता उमेदवार बिना आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाकडून पैसे मागत असतील, ज्या त्या पक्षाच्या, काय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं. वडेट्टीवारांनी अत्यंत फ्रस्ट्रेशन आल्यानंतर केलेलं हे विधान आहे. खरं तर हा वेश्याचा अपमान आहे आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याला वेश्या म्हणणं. कोण विकले जाते? तुमचे कार्यकर्ते, म्हणजे ते वेश्या आहेत. कमीत कमी एखादा गोष्ट सांगताना किंवा बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे. राजकारणामध्ये एखाद्याने माघार घेतली तो वेश्या झाला. इतके वर्ष तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता काम करतोय, तुम्हाला त्याला अशा भाषेमध्ये बोलणं अत्यंत गैर आहे. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना, म्हणजे महाविकास आघाडीचे जेवढे लोक आहेत ना, त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका करणं बंद करावं असं बावनकुळे म्हणाले. तर पेट्रोल डिझेलचं संकट असताना ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांचे आभार मानतो असंही बावनकुळे म्हणाले. त्यांचे मतं फुटतील, त्यांचे मतं त्यांना द्यायला तयार नाही लोक. त्यामुळं या पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा राज्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकाभिमुख राजकारण केलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की थोडा विचार काँग्रेसनी करावा, टीका टिप्पणी बंद करावी. की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका झाल्या नाही. मी उमेदवाराचं अभिनंदन करतो, आभार मानतो. ज्यांनी विड्रॉ केले सर्वांचा आभार मानतो. पुढची बातमी. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नवनीत राणांनी सुद्धा राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न केले होते, पण राणांऐवजी भुजबळांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. राज्यसभेच्या जागेबद्दल चर्चा करण्यासाठी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी एकत्र जमले. नवनीत राणांनीही राज्यसभेच्या या जागेसाठी प्रयत्न केले होते, पण राणांऐवजी भुजबळांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे. प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील. पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल. भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते.
सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो. जे उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो. तसं करते. छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास येवला विधानसभेची जागा रिक्त होणार आहे. या जागेवर समीर भुजबळ लढण्याची शक्यता आहे. समीर भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तर नीट पेपरफुटी विरोधात दिल्लीतील जंतर मंतर वरती कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यासह या पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. आजचं आंदोलन संपलेलं आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुढील आठवड्यात शनिवारी पुन्हा आंदोलन करणार अशी घोषणा आंदोलकांनी केली. दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंसह सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी देखील उपस्थिती लावली होती. मोठ्या संख्येनं तरुणाई आंदोलनात उतरली होती. नीट पेपरफुटी प्रकरणावरनं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुढील आठवड्यात शनिवारी पुन्हा आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. मैं धर्मेंद्र प्रधान जी जो एजुकेशन मिनिस्टर है उनसे पूछना चाहता हूँ, पांच बच्चों ने सुसाइड कर लिए फिर भी आपने रिजाइन नहीं किया है. आपको शर्म नहीं आती? और कितने बच्चों का सुसाइड करने का वेट करेंगे आप जब तक रिजाइन नहीं करोगे तब तक हमारा मूवमेंट जारी रहेगा. इसके बाद हम ये मूवमेंट को देश भर में लेकर जाएंगे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत, ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत. या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही. या संक्रमणाच्या अवस्थेत ज्यावेळेस समाज माध्यम अनेक देशांमध्ये अक्षरशः सत्ता देखील उलथवत आहेत, आपल्याकडे प्रयत्न झाला नाही असं नाही, पण मजबूत आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रक काढून पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, ज्यांना आपण देशाचे भाग्य विधाते भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले. त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणं आणि न्याय नाकारणं योग्य नाही. नीट पेपरफुटीनं लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झालाय. असे सर्व पीडित तरुण तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करतायत. सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल. कॉक्रोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरील आंदोलनानं दिलाय. दरम्यान नीट पेपरफुटीवरनं संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शहांच्याच राजीनाम्याची मागणी केली. इतकं मोठं स्कॅन्डल होऊन हजारो तरुणांचं भविष्य त्यात फसलेलं आहे, तरीही जर नरेंद्र मोदी हे त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन, झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा कोणता अधिकार नाही. खरं म्हणजे या संदर्भात राजीनामा द्यायची गरज अमित शहांची आहे, ती गृहमंत्री आहेत देशाची. अमित भाईंचा राजीनामा मागण्याची पात्रता संजय राऊतांची आहे का? संजय राऊत, तुम्ही उद्धवजी ठाकरे यांचा कधी राजीनामा मागितला का? महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंगच्या माध्यमातून साधूंची हत्या झाली, परंतु संजय राऊत तेव्हा मूग गिळून गप्प होते. तर मुंबईतील नालेसफाईच्या दाव्याची मनसेनं पोलखोल केली आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी बोटीतनं प्रवास करत नालेसफाईच्या दाव्यांचा फॅक्ट चेक केलाय. पाहणीच्या वेळी अनेक ठिकाणी प्रचंड गाळ साचल्याचं समोर आलं. मुंबईतील नालेसफाईच्या दाव्याची मनसेनं पोलखोल केली आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी बोटीतून प्रवास करत नालेसफाईच्या दाव्यांचा फॅक्ट चेक केला. माहीम कॉजवेमध्ये स्पीड बोटीमधून पाहणीवेळी अनेक ठिकाणी प्रचंड गाळ साचल्याचं समोर आलं. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर आणि सत्ताधारी करत असलेल्या दाव्यांवर सवाल उपस्थित होत आहेत.
नाले जिथे जिथे तिथे त्याची तोंड कशी बुजली ती बघा. हा तर पूर्ण नाला ब्लॉक झालाय, दिसतोय का? हा पूर्ण ब्लॉक झालाय, पूर्ण ब्लॉक झालाय. तर आणि तो कचरा जो येतोच आहे. मग कसली नाले सफाई केली तुम्ही आम्हाला जे आकडे देताय 111%, 116% किंवा सरासरी 100, पूर्ण मुंबईत 104%. मग 104% जर नाले सफाई झाली असेल तर मग ही परिस्थिती, नाले सफाईचा सीझनल धंदा झालेला आहे. सीझनची वाट बघायची आणि नाले सफाईच्या नावावर महानगरपालिकेची लूट करायची, हेच या रॅकेटचं धंदा झालेला आहे असं मला वाटतंय. मुंबई महापालिका यंदा 104% नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे. त्यावरून सुद्धा विरोधकांनी टीका केली. एखाद्या कामाची 100% सफाई होऊ शकते, पण 104% कुठून आणि कसे येतात, त्यासाठी काय निकष लावले जातात असा सवाल विरोधकांनी केलाय. मुंबईतल्या साकीनाका इथल्या खैराणी रोडवर देखील मनसेनं आंदोलन केलं. देशात, राज्यात आणि महापालिकेतही सत्तेत असताना आता दाव्यांप्रमाणे नालेसफाई का होत नाही असा सवाल मनसैनिकांनी केलाय. ठाण्यातल्या मुंब्रा परिसरातही नालेसफाई अर्धवट स्थितीमध्ये आहे. दुसरीकडे ठाणे महापालिका 80% नालेसफाईचा दावा करते, मात्र प्रत्यक्ष स्थिती त्याहून वेगळी आहे. ठाणे महापालिका हद्दीमध्ये सुद्धा नालेसफाईचा पोजवारा उडालाय. मुंबई महापालिकेत आता भाजपची तर ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची सत्ता आहे. विरोधकांनी नाल्यात उतरत सत्ताधारी करत असलेल्या दाव्यांवर टीका केली. दर पावसाळ्यापूर्वी महापालिका मुंबईकरांच्या करामधून करोडो रुपये नालेसफाईवर खर्च करते. मग तरीही नालेसफाई पूर्ण का होत नाही? सत्ताधारी नेते फक्त वरवर पाहणी करून दौरा उरकतात का, हा देखील प्रश्न आहे. आता बातमी क्रिकेट विश्वातनं. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची भारतीय संघामध्ये एंट्री झाली आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय T20 संघामध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आलंय. IPL मधल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीला ही संधी मिळाली. भारतीय क्रिकेट संघात 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीची एंट्री झाली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय T20 संघात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले. IPL मधल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीला ही संधी मिळाली. भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवलेला वैभव सूर्यवंशी आजपर्यंतचा सर्वात युवा खेळाडू आहे. IPL मध्ये सर्वात वेगवान 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम वैभवच्या नावावर आहे. IPLच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वैभवच्या नावावर आहे. 2026च्या IPL सीझनमध्ये वैभवने तब्बल 72 षटकार ठोकले. यापूर्वी एका सीझनमध्ये सर्वाधिक 59 षटकार मारण्याचा क्रिस गेलचा रेकॉर्ड वैभवनं तोडला. 14 वर्षाचा असतानाच वैभवनं IPL मध्ये पहिलं शतक ठोकलं होतं. अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही तो सदस्य आहे. जून महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून इंग्लंडचा दौरा आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार पदाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली, तर तिलक वर्माला उपकर्णधार करण्यात आले. T20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवला संघातही स्थान मिळालेलं नाही. श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव या 16 जणांचा संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. बातमी आहे, लुधियाना रेल्वे स्थानकावरती मोठी रेल्वे दुर्घटना टळली. दिल्ली ते कटरा ट्रेनचं कपलिंग तुटून डबा वेगळा झाल्याची घटना घडली. सुदैवानं गाडीचा वेग कमी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोठ्या आवाजामुळे घबराट निर्माण झाली आणि 1200 प्रवासी थोडक्यात बचावले.